माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगणं असतं, रस्त्यावरची भांडणं आहेत, छोटी भांडणं आहेत, सामंजस्यपणानं सोडवता आली पाहिजे. पण काय होतं, इथे कुठेतरी तुमचा युगो नडतो आणि आपण काम पाठीमागे घेऊ, मी का माघार घेऊ, आणि ह्याच्यामुळे वाद होतात आणि अशी मारहाण होते. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ काय लांबचा नाही, उल्हासनगरचाच आहे. ज्या तऱ्हेनं ती सरळ बाईक जी आली, एकाला राईट टर्न घ्यायचा होता, अक्षरशः गाडी काही धडकलेली दिसत नाही. जर तिथे एखाद्याने माघार घेतली असती तर हा विषय संपला असता. पण माघार घेणार कोण? ते बोलतात ना, एक म्हण आहे की त्या उंदराची सभा भरते आणि त्याच्यामध्ये अशी मीटिंग भरली जाते की मांजर आपल्याला त्रास देते तर मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची. त्याच्यामुळं तो ज्या वेळेला मांजर येईल त्यावेळेला आपल्याला कळतं त्या घंटीमुळे की मांजर येते. पण त्या उंदरामधल्या सर्वात ज्येष्ठ जो उंदीर होता तो उठून उभा राहिला, म्हणला हे सगळ्या गोष्ट ठीक आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण? तसंच इथे माघार घेणार कोण, हा प्रश्न आहे ना मेन. मग त्याच्यामुळे काय होतं, असे वाद होतात. आता बहुतेक ज्याला राईटला टर्न मारायचा होता ना, हा तिथला रहिवासी असेल, स्थानिक असेल, म्हणजे तिथले आजूबाजू, का तर आजूबाजूची लोक लगेच जमा झाले आणि अक्षरशः क्षुल्लक वादावादीचं भांडण अक्षरशः हाणामारीत झालं. बोलतात प्राणघातक हल्ला झाला. त्यामुळं रस्त्यावरची भांडणं आहेत, साधं संभाषण करून सॉरी बोलून निघून जाऊ शकता, भांडण सुटलं जाऊ शकतं. वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता आपल्या परिवाराची काळजी घ्या. सहसा वाहतुकीचे नियम तोडूच नका. 2 चाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.